एखाद्या मुसलमानाला जर विचारलं ना तुझी जात काय, तो त्याची जात नाही, तो त्याचा धर्म सांगणार. एखाद्या ख्रिश्चनाला विचारलं त्याची जात काय, तो सुद्धा त्याचा धर्मच सांगणार. पण आमच्या येड्या हिंदूंना जर त्यांची जात विचारली ना, ते सांगणार मी महारे, मांगे, चांबारे, वंजारी, बंजारी, मराठा, राजपूत आहे. एक लक्षात ठेवा हिंदूंनो, आता जाती जातीमध्ये विभागण्याचे दिवस गेले. आता हिंदू म्हणून एक व्हा. कारण आता तर तुम्हाला तुमच्या सप्त्यामध्ये कीर्तनकार सुद्धा तुमच्या जातीचे लागायला लागले. इतके तुम्ही रस्त्यावर आले. किती दिवस तुम्ही जात जात करणार आहे? अरे जात जात करत बसाल तर एक दिवस मातीच जाल. कारण तुम्ही कितीही तुमच्या जातीचा अभिमान धरला तरी त्यांच्यासाठी तुम्ही काफीर आहात आणि आयुष्यभर काफीरच राहणार आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. जर जाती जातीमध्ये वाटले जाल तर मोडले जाल, आणि जर जाती जातीमधून एक व्हाल तर हिंदू म्हणून टिकाल. आणि एक काडी मोडायला फार ताकद लागत नाही, पण 1000 काड्या एकत्र आल्यानंतर समोरच्याला त्यांची लायकी आणि त्यांची ताकद कळते. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. जय श्रीराम.